एक वाटी साखरेमध्ये उंच अशी साखरेची माळ तयार होते. त्यासाठी सुरुवातीला आप्पे पात्राला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. त्यानंतर एक जाडसर आणि मजबूत असा धागा आप्पे पात्राच्या प्लेटच्या मध्यभागी ठेवून दोन्ही बाजूने गाठ बांधण्यासाठी जागा सोडून धागा कट करून घेतला. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 वाटी साखर आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेऊन कंटिन्यू हलवत मिक्स करत मोठा गॅस ठेवून सुरुवातीला साखर पाण्यामध्ये वितळून घेतली. त्यानंतर कमी गॅस ठेवून पाक दाटसर करून घ्यायचा. जेव्हा पाकाला बबल्स यायला स्टार्ट होतात तेव्हा 15-15 सेकंदाला पाण्याच्या वाटीमध्ये पाक टाकून चेक करायचा. एक छोटा चमचा तूप घालून पाकामध्ये मिक्स केलं. त्यानंतर जोपर्यंत या पद्धतीने वाटीमध्ये साखरेच्या पाकाची गोळी तयार होत नाही तोपर्यंत पाक शिजून घ्यायचा. त्यानंतर वेळ न घालवता गॅस बंद करून पटकन पाक आप्पे पात्राच्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर एक चमच्याने आप्पे पात्रातील गाठी वेगळी केली तर तयार झालेली आहे आपली गुढीपाडव्यासाठी लागणारी साखरेची माळ.